या ठिकाणी आपण टायमिंग सेट केलाय 10 मिनिटांमध्ये 2 षटके कंप्लीट करायचे आहेत. पहिल्या षटकाला जास्त वेळ घेतला तर आपण दुसऱ्या षटकाला लगेच एक 38 सर्कलमध्ये खेळाडू ऍड करणार आहोत. समाजला सुरुवात केली जाईल. पंचांकडे ग्रीन सिग्नलला लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू समोर अजय भोईर आहे. स्विच हिटचा फटका, स्विच हिट आणि स्वीट हिट. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहावं लागेल तिथे डिसिजन काय आलाय. 4 धावा सध्या इथे घोषित झाल्यात. पहिल्या चेंडूमध्ये जबरदस्त फटका. शॉर्ट डायनामिक पॅकेट ऑफ दिवा टीम. दिवा टीमचा एक अतिशय नामांकित प्रचलित खेळाडू अजय भोईरला आपण पाहतोय. पहिल्याच वरती स्विच हिटचा फटका. हा चेंडू देखील कमबॅक करणारा पाहिला सूरज पस्ते. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर अगदी चांगला खेळ त्यांचा आतापर्यंत राहिलाय. एक खेळाडू सध्या आपण पाहतोय डीप मध्ये प्रोटेक्शन उपस्थित केले. गली रिझर्व्ह मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित केले. या ठिकाणी विचार केला तर अगदी पहिल्यावरती स्विच हिट आला. त्यावरती चौकार ठोकत असताना पुन्हा आता कमबॅक करून निर्धाव चेंडू टाकलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. इथे झेल देखील सोडली. एक कॅच ड्रॉप. अजय भोईरची कॅच इथे ड्रॉप केली आहे. मिस्टेक याला चुकी म्हणता येणार नाहीये कारण अगदी महत्वाचा खेळाडूची सोडलेली झेल किती महागात ठरेल ते देखील पाहावं लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे कॅच ड्रॉप तर झाली आहे. त्यानंतर पहा पुन्हा एकदा मिस्टेक झाली यष्टीरक्षकाकडनं. या चुका कुठेतरी मागात ठरतील मात्र पंचाने घोषित केला इट इज व्हाईट बॉल. 1+1 एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल. या अशा प्रकारच्या चुका जर तुमच्याकडनं होतील तर त्या चुका तुम्हाला कुठेतरी मागात ठरतील कारण अशा प्रकारच्या या मॅचेस मध्ये या क्रुशियल मोमेंट मध्ये जर तुम्ही अशा प्रकारच्या चुका कराल तर या चुका तुम्हाला मागात ठरेल. मात्र सूरज पस्ते देखील कमबॅक करणं आहे त्याच्या रक्तामध्ये. समोर मात्र पाहिलं तर एक मोठा अनुभवी खेळाडू आहे अजय भोईर. बॅटचा रडार मध्ये घेतला. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. एक कडक कडक बेधडक षटकार. नेहमीच आपण म्हणताना पाहिले झोले पे नमक छिडकना त्या प्रकारचं सध्या झालं. अजय भोईरची झेल सोडली लगेच षटकार आलाय. इथे पहा मागचा पाय वाकवला. एक स्टॉक स्लिपचा फटका. इथे एकच मजेशीर किस्सा म्हणावा लागेल. टांगा पलटी घोडा फरार. चेंडू जाईल सीमा पार. आलाय चौकार. सूरज पस्ते चांगला षटक तर टाकत आहे मात्र क्षेत्ररक्षणाची जी तुम्हाला साथ हवी आहे ती मिळत नाहीये. जर तुमचं फलंदाजी किती स्ट्रॉंग आहे त्याला महत्व नाही. तुमची गोलंदाजी किती स्ट्रॉंग आहे त्याला महत्व नाहीये. तुमचा संघाच मधलं जातं. इथे भुवन या ठिकाणी आला आणि तिथं त्याने गॅदर केला. झेल अफलातून कॅच इथे पकडली आणि इथे अजय भोईरचा संपलाय खेळ. फलंदाज बाद अजय भोईर. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस
तसं नाव अगदी आदराने उंचीवरती घेतलं जातं या भिवंडी क्रिकेटमध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय भुवन पाटीलला पाहतोय. त्याने नुकतीच झेल कंप्लीट केली. सेलिब्रेशन देखील आपण त्याचं पाहिलं. सूरज पस्त्यावरती आक्रमण करत असताना इथनं आपण पहिल्या धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. क्रिकेटच्या पटलावरती 17 आकडा अशुभ मानला जातो आणि त्या आकड्यावरती सध्या एक विकेट देखील आली आणि 17 धावा झाल्या धाव फलकावरती. आशिष आणि सोबतीने आपण पाहतोय राहुल आहे. जास्त वेळ आपण खर्च करू नका. भुवन पाटील पहिला चेंडू समोर. आशिष पाटील आहे. पहिला चेंडू उडाला फटका फसलाय. प्रतीक पाटील त्या ठिकाणी आहे. झेल सोडले मिस्टेक झाली आहे. फलंदाज देखील वाट पाहत राहिले की कॅच कधी कंप्लीट करतात. मात्र 2 धावा इथनं नक्कीच कंप्लीट झाल्या असत्या. वेट अँड वॉच करत राहिले. आणि कधी असं पाहायला मिळत नाही की गुडगाव संघ अशा प्रकारच्या कॅचेस ड्रॉप करतो. मात्र आज नक्की काय कोणती प्रेशर त्या संघावरती आली आहे हे देखील पाहावं लागेल. आणि अशा प्रकारच्या मॅचेस मध्ये अशी प्रेशर चांगल्या खेळाडूंकडून अशा मिस्टेक होताना आपण पाहिल्यात. मात्र इथनं कशा प्रकारे या चुका सुधारल्या जातील. या चुका खूप महागात ठरतील. कारण तो एक गेलेला चौकार, जिथे एक धाव तिथे चौकार, त्यानंतर झेल सोडली. अजय भोईरचा षटकार आला. इथे पुन्हा फटका फसलाय. चेंडू नो असल्यामुळे राहुल का भुवन त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. वाह वाह काय झेल टिपले त्या ठिकाणी. जबरदस्त एफर्ट टाळ्या वाजवत आहेत या झेल साठी. काय एफर्ट्स लावलेत. स्वतःच गोलंदाजी करत असताना आपल्याच फॉलो थ्रू मधून अगदी वेगाने धावत आला आणि तिथनं देखील अशा प्रकारची कॅच कॅरी करणं सोपं नाहीये. मात्र भुवनने ते करून दाखवलं आणि इथे अजून एक चांगला विकेट मिळवला आणि फलंदाज बाद होईल. नाव चैतन्य आहे. नव चैतन्य संघामध्ये प्रस्थापित करून द्यावं लागेल. कारण त्या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. टोलजंग फटकेबाजी इथे करावी लागेल. आणि या मोमेंटला अशा मोमेंटला चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आलाय आणि तिथनं देखील त्याला चांगला खेळ करावा लागेल. आतापर्यंत 2 विकेट सुद्धा गेलेत. चैतन्य मात्र आलेत आणि चैतन्यला आता इथनं चांगला डाव पुढे न्यावा लागेल. धावसंख्या पोहोचली आहे 19 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दिवा स्पोर्ट्स दिवा संघ व्हाईट बॉल आणि इथे विकेट आली आहे. चैतन्य मात्र देखील बाद होईल. मात्र एक धाव तर आली वाईटची. धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला आणि तिथे आल्या पावले लगेच माघारी पाठवले गेले फलंदाजाला. एक धाव झाले. 20 रन स्कोर बोर्ड वरती लागले जातील. नवीन फलंदाज मिस्टर आर्यन मनोज भोईरला आपण पाहतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. आर्यन भोईर आलाय. मोठा क्रिकेटर, स्वतः स्टार क्रिकेटर म्हणून उदयाला आलेला दिवा रत्न मनोज भोईर यांचे सुपुत्र आहेत आणि चांगला खेळ त्याने ओपन क्रिकेट फॉर्मॅट मध्ये केला. इथे पहा लवकर फुलटा चेंडू त्याला कन्वर्ट केले. तिथे सूरज प्रतीक होते त्या ठिकाणी. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. पहा चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग एखादा बिबट्या जवळ धावतो त्याप्रमाणे या 2 धावा कंप्लीट केल्या. आणि पहा क्षणाचा विलंब न करता नजोरटी दुर्घटना घटी. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाले. जबरदस्त चपलाईने लगेच पहिली धाव कंप्लीट झाली. लगेच दोघांच्या डोळ्यामधली कॉलिंग प्रॉपर होती आणि लगेच दुसऱ्या धाव्याचा कॉल केला आणि तिथनं 2 धावा कंप्लीट करत असताना 2 धावा. प्रतीक पाटीलच्या हातामध्ये काय चेंडू लागत नाहीये. इथे फटका फसलाय. चेंडू पुन्हा एकदा भुवन चेंडू खाली धावतो प्रयत्न करतो. इथे वा प्रयत्न चांगले होते मात्र झेल होत नाहीये. तिथनं 2 धावा कंप्लीट झाल्या. धाव संख्या झाली आहे. चेंडू कंप्लीट चालले आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या 24. एखादा मोठा फटका आणला तर दिवा स्पोर्ट्स दिवा संघाला सुस्थितीमध्ये नेले जाईल. आर्यन भोईरचा विचार केला. अनेक मोठ्या ओपन फॉर्मॅट मधील क्रिकेट मधील ऑल इंडिया आयकॉनच्या संघांमध्ये तो खेळाडू खेळत असतो. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न इथे प्रतीक पाटील आहे. आता अजून एक चेंडू त्याच्या हातात लागत नाहीये.
नक्की प्रत्येक पाटीलकडनं चाललंय काय आज? खूप सारा मिस्टेक त्याच्याकडनं होत आहेत. प्रत्येक पाटील 3 चेंडू आतापर्यंत 2 मिस कॅच केल्यात त्याने आणि तिथनं जिथे एक धाव होती तिथे 1-2 धावा खर्च केल्या. म्हणजेच इथे आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल. 26 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आणि 26 धावा झाल्यात धाव फलकावरती. चला जास्त वेळ खर्च करू नका. जर इंजुरी झाली असेल तर आपण इथं चांगला चेंडू आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. षटक झाले कंप्लीट. लेग बॅचच्या स्वरूपामध्ये एक धाव आली. धावसंख्या झाली एका धावेने 27 धावा झाल्यात. 28 चा टार्गेट आहे आणि ते लगेच चेस करण्यासाठी आपण उतरायचं आहे मैदानावरती आणि फिल्डिंग साठी लगेच जा. या ठिकाणी मारुती पाटील झिडके गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा सन्मान आपण इथे करूया. गणेश म्हात्रे यांच्या शुभास आपण हा सन्मान करत आहोत. चला जास्त वेळ घेऊ नका. दिवसभर देवा अजय भोईर. चला लवकर जा. बी फास्ट. या ठिकाणी आपण प्रत्येक येणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तीचा या मंचावरती शुभ सन्मान करत आहोत. सन्मान आणि त्यांना सन्मानित करत आहोत. मारुती पाटील झिडके गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. चला दिवसभर दिवा अजय भोईर. जास्त वेळ आपण खर्च करू नका आणि आशिष पाटील आपले फलंदाज देखील लगेच पाठवून द्या. 28 धावा करायच्या आहेत. 14च्या सरासरीने 28 करायच्या आहेत. सूरज पस्ते सागर पाटील आशिष पाटील वरती खूप काही निर्भर असेल 28 धावा करण्यासाठी. मात्र समोर देखील तेवढा ताकदीची गोलंदाजी आहे. आर्यन मनोज भोईर आहे ज्याने मगासपासून आपण पाहिलं 2 मॅचेस मध्ये जबरदस्त इकॉनॉमिकल षटक टाकलेत आणि तिथनं कशा प्रकारे आता गोलंदाजी करतील ते देखील पाहावं लागेल. इथे सूरज पस्ते असेल समोर त्याच्या आणि मॅचला देखील लगेच सुरुवात करा. हो फलंदाज पाठवा. ओपनिंग पेअर देखील पाठवायचे आहे लगेच मैदानावरती. चला अतुल पानवे आपले खेळाडू पटापट पाठवा मैदानावरती. जास्त वेळ आपण खर्च करू नका आणि मॅच सुरुवात करायची आहे. ऑफिशियल आपण इथे टायमर देखील सेट केलाय. सूरज पस्ते आणि सागर पाटीलची जोडी आपण पाहतोय मैदानावरती दाखल झाली आहे. दोन्ही अगदी हार्ड हिटर बॅट्समन आहेत. मात्र समोर आर्यन भोईर आहे. दिवा एक्सप्रेस या नावाने त्याला संबोधलं जातं. सिटी क्रिकेट फॉर्मॅट पासून BC4 फॉर्मॅट पासून ज्याने आपल्या गावचं नाव रोशन करण्याचा आपल्या वडिलांचा वारसा हक्क पुढे नेत असताना आर्यन मनोज भोईर आणि सध्या मनोज भोईर यांचा विचार केला तर PC टीमला ते सध्या कोचिंग करतायत आणि खूप चांगली भूमिका त्याने घडवत असताना PC टीमला आज मोठ्या उंचीवरती नेलंय. त्यांचे सुपुत्र आपण पाहतोय मिस्टर आर्यन मनोज भोईर. बॉलिंग ट्रॅक वरती प्रत्येक चेंडू कधी व्हेरिएशन करेल, कधी स्पीड चेंडू टाकेल, कधी बाउन्सर मारेल हे देखील फलंदाजाला कळू देत नाहीये. सलामीचा फलंदाज आपण पाहतोय सागर पाटील. चला मॅच सुरुवात करायची आहे. जास्त वेळ आपण खर्च करू नका. अगर या मॅचला जास्त वेळ खर्च झाला तर पुढचा सामना एकाच षटकाचा असेल ते देखील गृहीत धरा आपण. त्यामध्ये आपला दोघांपैकी कोणता तरी एखादा संघ असणार आहे. समोर SBP खुपरी संघ असेल. पहिला चेंडू सामना सुरू केला जाईल. पहिल्या चेंडूवरती फटका तर आलाय. षटकार जाईल 6 धावांसाठी. सागर पाटीलचा वार. चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती केले सुरुवात. दमदार षटकार. फूलों सा फटका तर दमदार होता.
पहिल्या चेंडूमध्ये सागर पाटीलने आपले इरादे स्पष्ट केलेत. आर या पार सामना जिंकायचा आहे. मॅच जिंकला तर पुढे पुन्हा एकदा चॅम्पियनच्या रेसमध्ये दाखल व्हाल. अगर पराभूत झाला तर मात्र पुढच्या टुर्नामेंटची वाट पाहावी लागेल. इथे पुन्हा एकदा मिस्टेक झाली. चेंडू जाईल सीमा पार. दुसऱ्या चेंडूमध्ये देखील मिळेल चौकार. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, दुसरा चौकार. 2 मध्ये 10 जमा झाल्यात. 10 चेंडूमध्ये आता करायच्या आहेत 18 धावा. करू शकतील. इथनं अजून देखील आर्यन भोईर कशा प्रकारे गोलंदाजी करेल ते देखील पाहावं लागेल. चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट. इथनं पहा एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 11 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती नेल्सन फिगर गाठली आहे. डबल डिजिट मध्ये ही धाव संख्या पोहोचत असताना प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन बदलतं. प्रत्येक चेंडूवरती इथे फील्ड रिस्ट्रिक्शन देखील बदलत असताना, कारण लेफ्टी राईटी हे कॉम्बिनेशन आपण पाहतो. मात्र आर्यन भोईर कशा प्रकारे येणारे 3 चेंडू टाकेल, सूरज पस्तेला थांबवेल की सूरज पस्ते त्या आर्यन भोईरवरती आक्रमण करेल हे पाहावं लागेल. कारण बेस्ट वर्सेस बेस्ट हे टायटल आपण पाहतोय. इथे पहा स्विचेस खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू, डॉट पर्सेंटेज जर वाढले तर सामना अगदी सध्या तरी 11 धावा आल्यात. हायवे दिवा आपण संघ पाहतोय. दिवा स्पोर्ट्स दिवा विपक्षामध्ये श्री हनुमान घोडगाव संघ डिफेंडिंग चॅम्पियन राहिलेत. एक धाव घेतली आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 11, त्यानंतर लगेचच कमबॅक करून दिलं. 2 चेंडूवरती 2 धावा. 12 धावा झाल्या धाव फलकावरती. एक अंतिम चेंडू असेल सागर पाटील वरती खूप काही निर्भर असेल या चेंडूचं. 7 चेंडू 16 धावा. आर्यन भोईर पुन्हा एकदा इथे जबरदस्त चेंडू टाकलाय आर्यन भोईर. चला लगेच दुसरा गोलंदाज दाखल करा. 6 मध्ये आता करायचा आहे तब्बल 16 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती कोणता गोलंदाज आणला जाईल? कुणाल पाटील आणले जाईल बॉलिंग ट्रॅक वरती. मात्र आता त्या धावा रोखायच्या त्याला आहेत. आर्यन भोईरने 2 चेंडूवरती 10 धावा दिला. त्यानंतर त्याने केलेलं कमबॅक. 2 चेंडूवरती सिंगल आल्या, 2 चेंडू डॉट आले, अशा मिळून 12 धावा झाल्या. आणि तिथनं आता 6 चेंडूमध्ये करायचं आहे तब्बल 16 धावा. पहिल्या 2 फटक्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी मॅच 1 साइडेड होईल. सागर पाटील आणि सूरज पस्ते या मॅचला कलाटणी देत असताना पहिल्या मॅच मध्ये पहिल्या षटक्यामध्ये मॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्नामध्ये आहेत. मात्र इथे ते घडू दिलं नाही आर्यन भोईरने. कारण आर्यन भोईर एकदम लेचापेचा खेळाडू नाहीये. त्याने दाखवून दिलं कमबॅक करणं देखील माझ्या रक्तात आहे आणि सध्या त्याने सिद्ध केलंय. कुणाल पाटील आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल. चला अजय भोईर, जास्त वेळ आपण खर्च करतायत, जास्त वेळ आपण खर्च करू नका. आणि पहा कंप्लीट 3.5 मिनिटांमध्ये 1 षटक कंप्लीट केले. वा, फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. इथे चेंडू अडवलाय. एकच धाव घेतले. मी तर म्हणेन खऱ्या अर्थाने सागर पाटीलला सूरज पस्ते स्ट्राईक दिले. कारण आजचा दिवस जर आपण पाहिला तेवढीच हवी तशी बॅटिंग सूरज पस्तेकडे आपण नेहमी पाहतो तशी बॅटिंग झालेली नाहीये. आणि त्याच्याच मुळे इथे आज त्याने स्वतःवरती विश्वास कमी, सागर पाटील वरती जास्त विश्वास ठेवलाय. ही भूमिका सर्वाधिक महत्वाची असते. जर आपल्या बॅटला बॉल लागत नाहीये तर आपण एखादा प्रामुख्याने जो चांगला खेळ करतो अशा फलंदाजावरती जास्त डिफेंड राहिलं तर तो खऱ्या अर्थाने चांगला खेळ करतो आणि तो करेलच अशी आशा आपण नक्कीच व्यक्त करू. हॅलो, कुणाल पाटील पुन्हा एकदा सज्ज असतील बॉलिंग ट्रॅक वरती. समोर सागर. हा चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा कटर आपण पाहिला. व्हाईट बॉल सुद्धा पंचाने घोषित केलाय. एक्स्ट्रा रन्स, अशा एक्स्ट्रा रन्स जर तुम्ही दिल्या तर प्रतिस्पर्धी संघ देखील अगदी एका चेंडूसाठी का होईना, एका धावेसाठी का होईना सुटकेचा निश्वास घेणार आहे. मात्र दिवा स्पोर्ट्स दिवा हे चर्चेमधलं नाव आहे मित्रांनो. चांगला चेंडू पाहिला इथे. जशा प्रकारे आपण जर आता पाहिलं भिवंडी ग्रामीणच्या पटलावरती महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या तरी मी म्हणेन की आता जे गोरसाई बस नाव आहे त्याच प्रकारे भिवंडी ठाणे
मीरा भाईंदर परिसर असेल किंवा मुरबाड शहापूर असेल, कल्याण मध्ये असेल, डोंबिवली मध्ये असेल, दिवा संघाचं जे नाव होतं त्याप्रमाणे आता गोरसेचं आहे त्याप्रमाणे दिवा संघाचं नाव होतं आणि तो दिवा संघ पुन्हा एकदा खेळताना आपण पाहतोय दिवा स्पोर्ट्स दिवा. अनेक मोठमोठे स्टार खेळाडू या दिवा गावाने या टेनिस क्रिकेटला दिलेत, या भिवंडी सिटी क्रिकेटला दिलेत. फुल टॉस आहे, फटका फर्स्टला, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होत आहेत. इथे झेल सोडली, कॅच ड्रॉप. सूरज पस्ते पहा, जर त्याचा दिवस असता तर हा चेंडूची वाट लावण्या एवढी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे, मात्र आज दिवस त्याचा नाहीये मित्रांनो. तो देखील नाराज असेल कारण अशा प्रकारचा फुलटॉस चेंडू सूरज पस्ते कधी मेल याची वाट पाहत असतो, मात्र आज त्याच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. याच्या मागचं कारण आहे आजचा जे कॉन्फिडन्स लेवल आहे ते कमी झालंय. कॉन्फिडन्स लेवल तुमचा वाढवायचा असेल तर इथे खेळाडू कक्षामधनं हा प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. 3 मध्ये 11, एक चेंडू खूप निर्णायक असलेला. पुन्हा एकदा पहा, इथे देखील त्याच्याकडनं मोठा फटका आला नाहीये. कुणाल पाटील देखील कमबॅक करून देतो. 2 चेंडू 10 धावा. एसबीपी खुपरी संघ आपला कॅप्टन या ठिकाणी उपस्थित करून ठेवा. एसबीपी खुपरी संघ आपला कॅप्टन उपस्थित करून ठेवा. 2 चेंडू 10 धावा. दिवा स्पोर्ट्स दिवा की श्री हनुमान गोडगाव या 2 संघांमधील कोणता संघ एसबीपी खुपरी संघासमोर खेळताना पाहायला मिळेल? अजय भोईर टीम की समोर आपण पाहतो आशिष पाटील, सागर पाटील आणि टीम. हा चेंडू खूप निर्णायक असेल. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होते, ते पाहावं लागेल काय घडलं इथे. डॉट बॉल आलाय की काय घडले ते पाहावं लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका. व्हाईट बॉल दिलाय, पंचांनी घोषित केलाय. 2 चेंडू 9 धावा. एक षटकार इथे आता कुणाल पाटीलला वाचवावा लागेल. एक चेंडू खूप निर्णायक असेल. जरी 2 चेंडूची मॅच असेल तरी एक चेंडू खूपच निर्णायक आहे. या चेंडूवरती जेवढ्या धावा येतील त्याच्यावरती हे मॅचचं समीकरण आता खुलं होणार आहे. मात्र सूरज पस्ते आजचा दिवस खूप बॅड परफॉर्मन्स राहिला कारण एक चांगल्या शैलीचा खेळाडू आहे, मात्र आशिष पाटील आणि सागर पाटील चांगला डाव सावरले आतापर्यंत. फटका चांगला आहे. इथे पहा चेंडू अडवला, मात्र तिथे धाव किती घेतली झाली? एकच घेतले. वा, आणि इथनं आता काय क्षेत्ररक्षण पाहिलं. दिवा स्पोर्ट्स दिवा संघ अगदी विजयाचा उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. एक चेंडू धावा करायच्या आहेत, 8 धावा. दिवा संघाचा विचार केला तर 2 मिनिटं ते 1.5 मिनिटं अगोदर त्यांनी दोन्ही षटके कंप्लीट करण्यासाठी स्वतः तत्पर आहेत. पहा किती डेव्हलपमेंट आहे क्रिकेटमध्ये. इथे देखील हा चेंडू चांगला आहे. सामना जिंकलाय दिवा स्पोर्ट्स दिवा टीम आणि आपण लगेच टॉस देखील करत आहोत. हॅलो, चला